नमस्कार मंडळी, चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. कडधान्याचे रेसिपी या शृंखलामधलं आजचं कडधान्य आहे हिरवे मूग. हिरवे मुगामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिनं, फायबर, विटॅमिन्स आणि खनिजांचं प्रमाण असल्यामुळे वजन कमी करण्याकरता, तसंच पचनक्रिया सुधारण्याकरता, रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्याकरता या हिरव्या मुगाचा खूप उपयोग होतो. चला तर मग आज आता या हिरव्या मुगापासनं आपण एक साधी आणि सोपी रेसिपी बनवूयात. आज मी तुम्हाला हिरव्या मुगाची अगदी साधी सोपी अशी रेसिपी दाखवत आहे, जी घरोघरी कायम बनवली जाते, आणि ती म्हणजे हिरव्या मुगाची खिचडी. हिरवे मूग हे पचायला हलके असल्यामुळे विशेष करून आजारपणामध्ये याचं भरपूर प्रमाणात सेवन केलं जातं. हिरव्या मुगापासनं कढण बनवतात किंवा हे उकडूनसुद्धा खूप छान लागतात. विशेष करून पावसाळ्यामध्ये अंगदुखी, सर्दी खोकला किंवा पोट बिघडतं तेव्हा हिरव्या मुगाची खिचडीचं सेवन हे खूप फायदेशीर ठरतं. तर आज मी तुम्हाला ही रेसिपी दाखवत आहे. चला तर मग आता ती बनवायला सुरुवात करूयात. इथे मी 1 वाटी भरून हिरवे मूग आणि 1 फुलपात्र तांदूळ घेतलेले आहेत, आणि हे दोन्हीही 2 ते 3 पाण्यामधनं स्वच्छ धुवून घेतलं आहे. आज ही खिचडी मी तुपात बनवत असल्यामुळे कढईमध्ये मी 1 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं घातलेलं आहे. जिरं छान तडतडल्यावर अर्धा चमचा हळद आणि हिंग घातलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये धुतलेले मूग आणि तांदूळ घातलेले आहेत. आता याच्यामध्ये ना मी 8 वाटी पाणी घातलेलं आहे. 1 वाटी मुगाला मी 4 वाटी पाणी असं प्रमाण घेतलेलं आहे, आणि तांदळाला पण सेम प्रमाण घेतलं आहे. आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे, आणि 1 चमचा धनेपूड घातलेली आहे. लाल तिखट किंवा गोडा मसाला असे कुठलेच मसाले याच्यामध्ये मी घातलेले नाही आहेत. फक्त धनेपूड घालून ही खिचडी बनवत आहे. त्यानंतर याच्यावर झाकण ठेवून मी ही खिचडी बनवून घेतलेली आहे. साधारण 12 ते 15 मिनटात ही खिचडी तयार होते. बनवायला अतिशय सोपी, आणि काहीही याच्यात मसाले नसले तरी ही चवीला खूप छान अशी लागते. तर मस्त अशी आपली ही खिचडी तयार झालेली आहे. मस्त गरमागरम हिरव्या मुगाची खिचडी तयार झालेली आहे. वरनं मी छान तुपाची धार सोडलेली आहे. बरोबर आंबट गोड तिखट असं लिंबाचं लोणचं सर्व केलेलं आहे, ज्याने मस्त अशी चव येईल. आज मी मुद्दामून ही साधी रेसिपी शेअर केलेली आहे, कारण सध्या पावसाळी दिवस असल्यामुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरं जावं लागतं. सर्दी, खोकला, ताप, कणकण, पोटदुखी, अपचन अशा अनेक समस्या उद्भवतात, आणि अशा याच्यामध्ये काहीतरी हलकं फुलकं खाणं गरजेचं असतं. आणि मूग हे पचायला खूप हलके असल्यामुळे आज मी तुम्हाला ही रेसिपी शेअर केलेली आहे. तेव्हा तुम्ही ही नक्की करून बघा. धन्यवाद. बाय बाय.